पुणे जिल्ह्याच्या सीमेवरील आणि सोलापूर जिल्ह्यासाठी वरदायिनी ठरलेल्या उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या काही दिवसांपासून होत असलेल्या पावसामुळे धरणाची पाणी पातळीत वाढ होत आहे। उजनी धरणाच्या दररोजच्या लाईव्ह अपडेटसाठी आणि उजनी पाणलोट क्षेत्र तसेच लाभक क्षेत्रातील पावसाच्या अपडेट मिळवण्यासाठी तेज महाराष्ट्र वार्ता चॅनलला यूट्यूबवर पाहत असाल तर सबस्क्राइब करा आणि जर फेसबुकवर पाहत असाल तर फॉलो करा। धरणाची पाणी पातळी प्लसमध्ये येण्यासाठी धरण परिसरात सलग काही दिवस मुसळधार पावसाची गरज आहे। दुसरीकडे पुणे जिल्ह्यात म्हणजेच भीमा खोऱ्यात चांगलाच पाऊस झाल्यास आणि पुणे जिल्ह्यातील सर्व धरणे पूर्ण क्षमतेने भरल्यानंतर उजनीत येणारा विसर्ग वाढेल। त्यानंतर धरणाची पाणी पातळी झपाट्याने वाढेल असे जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले, परंतु अद्याप भीमा खोऱ्यातील धरणातील पाणीसाठा तळाशीच आहे। त्यामुळे धरणाला प्लसमध्ये येण्यासाठी आणखी काही दिवस वाट पाहावी लागणार आहे। उजनी मायनसच्या विळख्यातून कधी बाहेर येते याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागलं आहे। चला तर पाहूया 20 जून रोजी सकाळी 6 वाजताची उजनी धरणाची पाणी पातळी किती वाढली आहे। दिनांक 20 जून 2024 रोजी सकाळी 6 वाजता एकूण पाणी पातळी 486.710 मीटर इतका आहे। एकूण 38.95 टीएमसी, उपयुक्त पाणीसाठा -24.71 टीएमसी आहे। उजनी धरणाची एकूण टक्केवारी -46.12% आहे। उजनीत येणारा विसर्ग 2,357 क्युसेकने चालू आहे। उजनीतून जाणारे विसर्ग सध्या तरी बंद आहेत। उजनी धरणात येणारा दौंडचा विसर्ग मात्र आज कालच्या पेक्षा घट झाल्याचे दिसून येते आहे। उजनी धरणाच्या अचूक आणि विश्वसनीय माहितीसाठी तेज महाराष्ट्र वार्ता चॅनलला सबस्क्राइब करा आणि अपडेट रहा। धन्यवाद।